महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये एबी फॉर्म न दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळालाय। अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला। तिकिटासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठा गोंधळ घातलेला आहे। पैसे घेऊन तिकीट दिल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे। मला न्याय पाहिजे, मला एकदा तिकीट पाहिजे, नाही तर मी इथे आमरण उपोषण करणार आहे। प्रभागाचा प्रचार करा म्हणून सांगितलं नाही, वेळेवर तुम्ही असं तिकीट नाकारता, ही कोणती पद्धत आहे सांगा साहेब तुम्ही। जे आदेश दिले ते गेलं सर, आणि आता वेळ आली तर दुसऱ्याचं नाव येतं हे योग्य नाहीये। पालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत खतखत चव्हाट्यावर आली आहे। तिकिटासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठा गोंधळ घातला। सुवर्णा बताडे या महिलेसोबत आलेला राम बताडे यांनी जॅकेटमध्ये पेट्रोलची बॉटल आणली होती। यावेळेस पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्नही केला। भाजप कार्यालयात कुणी आक्रमक पवित्रा घेतला होता, तर कुणाच्या डोळ्यात अश्रू होते, तर कुणी पक्षावर गंभीर आरोप केले। आणि याच्या आधी मी 25 वर्षापासून काम केलं, सगळे नेते माझ्या घरी येऊन गेलेले, सगळ्यांना माहिती मी खूप काम केलं आणि एक निष्ठ होते मी पक्षाशी। प्रभाग क्रमांक 20 मधील इच्छुक उमेदवार दिव्या उल्हास मराठे यांना तिकीट नाकारल्यानं भाजपच्या प्रचार कार्यालयात गोंधळ घालण्यात आला। तिकीट देण्यावरून भाजपमध्ये पुन्हा निष्ठावान विरुद्ध आयात या वादाची ठिणगी पडली। संताप व्यक्त करत दिव्या मराठे यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर हल्लाबोल केला। 18 केसेसला बसला, माझे मुलं छोटे छोटे होते, म्हणजे स्वयंपाक आम्ही करायचा, सगळं झाडपूस आम्ही करायचं, ताटा आम्ही लावायचे आणि आयतं जेवायला त्यांना बसवायचं, ही कोणती पद्धत आली? नाही, भाजपने आत्मचिंतन करायला पाहिजे। जेव्हा भारतीय जनता पार्टीचं काही नव्हतं तेव्हापासून आम्ही कार्य करत आहोत, आता भारतीय जनता पार्टी आता नंबर 1 ला आणून सोडली आहे, तर जुन्या कार्यकर्त्यांची हेळसांड करताय तुम्ही। हे योग्य नाहीये, हे योग्य नाहीये। मी रडणार नाहीये, मी लढणार आहे। मी तुम्हाला सांगते, मी रडणार नाहीये, मी लढणार आहे, मी इथे उपोषणाला बसणार आहे। यावेळेस मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड आणि शहर अध्यक्ष किशोर शितोळे यांच्यावर अन्यायाचा थेट आरोप केला, तर काही कार्यकर्त्यांनी अतुल सावे आणि कराड यांच्या केबिनचा दरवाजा तोडून आत शिरण्याचाही प्रयत्न केला। दिव्या मराठे यांच्यासह भाजपमधील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे। यापैकी काही जणांनी निवडणूक लढवण्यासाठी नोकरी सोडली होती। सुवर्ण बताडेंचा पती राम बताडेंना तिकीट नाकारल्यामुळेही त्यांना अश्रू अनावर झाले होते। सुवर्णा राम बताडे या प्रभाग क्रमांक 22 मधून भाजपमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या। सदस्य नसताना, भाजपचा पदाधिकारी नसताना त्याच्या मिशनला तिकीट देण्यात आलं। त्याचे मिशन कधी आले नाही, कधी कार्यक्रमात कुठे त्यांना तिकीट देण्यात आलं। भारतीय जनता पार्टी निष्ठावांना डावललं जाते, नवीन लोकांना तिकीट देण्यात येते। कुठल्या प्रभागातून तुमचं नाव? 19 प्रभागामधून ओपन
गेली 25 वर्ष पक्षासाठी काम केलं आणि आता वेळ आल्यावर दुसऱ्याला तिकीट दिलं जात असल्याचं म्हणत भाजप कार्यकर्त्या संध्या कापसे भावुक झाल्या. प्रभाग क्रमांक 19 मध्ये संध्या कापसे भाजपतून निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. गेल्या 25 वर्ष सर आम्ही काम केलं, रात्रंदिवस पक्षाने जे जे आदेश दिले ते गेलं सर. आणि आता वेळ आली तर दुसऱ्याचं नाव येतं हे योग्य नाहीये. पक्षाने आमच्यावर अन्याय केला सर. सगळे नेते माझ्या घरी येऊन गेलेले, सगळ्यांना माहिती मी खूप काम केलं आणि एक निष्ठ होते मी पक्षाशी.